आमदार जितेंद्र आव्हाडांची मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती, जितेंद्र आव्हाड यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी। विधानसभेत तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। आमदार निवास उपहारगृहामध्ये 30 वर्षांपासून शेट्टीचं कंत्राट काम करणारे सर्वच कर्मचारी हिंदी भाषिक, एकीकडे राज्यात मराठीचा डंका तर दुसरीकडे राज्याच्या महत्त्वाच्या शासन उपहारगृहामध्ये अमराठी कर्मचारी। बच्चू कडूंच्या पदयात्रेला मनसेचा पाठिंबा, उद्या मनसेचे नेते बाळा नांदगावकर दुपारी 2 वाजता यवतमाळच्या लाखखिंड येथे सातबारा कोरा पदयात्रेमध्ये सहभागी होणार। बच्चू कडू यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील यात्रेमध्ये चालणार। एफडीए कडून कॅन्टीनमधील काही खाद्यपदार्थ असतील, सर्व खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जाणार। पनीर, तेल एफडीए कडून सील, 14 दिवसांमध्ये रिपोर्ट दिला जाणार। बिहारमधील मतदार याद्यांमध्ये फेरफार, महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये मतदार चोरी, राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। उद्धव ठाकरे गिरणी कामगारांच्या आंदोलनामध्ये सहभागी, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा। आझाद मैदानातील शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, आमदार रोहित पवार आंदोलनामध्ये सहभागी, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, रोहित पवारांची भूमिका। आझाद मैदानावर शिक्षक आंदोलनाला शरद पवारांची भेट, शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचं शरद पवारांचं आश्वासन। शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही, ज्ञानदानाची जबाबदारी असलेल्यांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, शरद पवारांचं आवाहन। वंचित युवा आघाडीचे महाराष्ट्राचे पदाधिकारी ॲडव्होकेट सचित गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये अधिकाऱ्याची नियमबाह्य पदोन्नती केल्याचा वंचितचा आरोप, पालिकेच्या द्वारासमोरच वंचितचं उपोषण। खासदार निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राला आपटण्याची केलेली भाषा, ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांचीच, सामनातून निशिकांत दुबेंवर टीकास्त्र। आमदार निवास कॅन्टीनमध्ये पुन्हा राडा, कॅन्टीनमधील वेटर आपापसात भिडले, किरकोळ वादातून मारहाण झाल्याची माहिती, नागरिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। राज्यात गुटखा विक्री सुरूच, अहिल्यानगरमध्ये सापडला लाखोंचा गुटखा, 76,80,000 रुपयांचा गुटखा जप्त, मुंबईला गुटखा घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात। अमरावतीच्या अंजनगाव बारीलगत असलेल्या पारडी देवीमध्ये रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाचं काम पूर्ण, रेल्वे विभागानं रेल्वे क्रॉसिंग केलं बंद, मोठ्या प्रमाणात साचलं पावसाचं पाणी। मुंबईतील ठाकूर व्हिलेजमध्ये स्टेट कोटक महिंद्रा एटीएमला आग, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती, अग्निशमन विभागाच्या वतीनं आग विझवण्यात यश। भिवंडीतील जिरणी इमारतीच्या छताचं प्लास्टर कोसळल्यात, 2 महिला आणि 1 पुरुष जखमी, जखमींना रुग्णालयात केलं दाखल। संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या ठिकाणी घराची भिंत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही, वृद्ध महिलेचा संसार उघड्यावर। पालघरच्या डहाणू नरपड परिसरामध्ये बिबट्याचा वावर, बिबट्याकडून गोठ्यातील वासरावर जीवघेणा हल्ला, बिबट्याच्या वासरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्याच्या रामटेकडी परिसरामध्ये पथारीवाल्यांचा अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला, कर्मचाऱ्यांना दगडानं लोखंडी वजनानं मारहाण, तर वानवडी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी आता गुन्हा दाखल। पुण्यातील हिंजवडी आणि वाकड रावेत परिसरामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक केंद्र उभारण्याची स्थानिकांची मागणी। चंद्रपुरात हाय सिवेज सेक्शन मशीनची यशस्वी चाचणी, यंत्रामुळे गटारातील सांडपाणी आणि गाळ त्वरित शोषून मदत होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय कामगार संघटनेचं आंदोलन, श्रमसंहितेच्या अंमलबजावणीच्या विरोधात क्रांती चौकामध्ये हल्लाबोल आंदोलन। चंद्रपुरातील 824 ग्रामपंचायतींचं आरक्षण सोडत नव्यांना संधीत प्रस्थापितांना धक्का, 411 पुरुष तर 413 महिलांना संधी। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, कामगार शेतकरी प्रश्नावर केंद्र सरकारनं 4 श्रमसंहिता रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी कामगारांसह शेतकरी सहभागी। बीडपासून जवळच असलेल्या माळापुरीत शिक्षणाची दैना, उर्दू शाळेला गेल्या 2 वर्षांपासून शिक्षकच नाही, शाळेला कुलूप ठोकत गावकऱ्यांचं आंदोलन। 10 दिवसांपासून नंदुरबारातील शहादा जयनगर बस बंद, पूल दुरुस्तीच्या अभावी बस सेवा बंद, बस सेवा बंदमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान,
विद्यार्थी आणि पालकांचे बस स्थानकामध्येच आंदोलन. पुण्यात विवाहितेच्या धर्मांतराचा प्रयत्न, ननंद आणि तिच्या मित्राकडून धर्मांतराचा प्रयत्न, येशू ख्रिस्ताच्या नावानं पाणी पाजण्याचा प्रयत्न, दोघांच्या विरोधात समर्थ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. कोल्हापुरी चप्पलबाबत पॉडकास्टमध्ये वादग्रस्त वक्तव्य तर प्राडा कंपनीचं समर्थन, वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला व्यावसायिकांनी विचारला जाब, व्यक्तीनं मागितली माफी. शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव सुरू. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज पहिला दिवस. साईबाबांच्या काकड आरतीनं उत्सवाला सुरुवात. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोटमध्ये जय्यत तयारी, भक्तांच्या सोयीस्कर दर्शनासाठी विशेष सुविधा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या भाविकांना लाडू प्रसाद देण्याची प्रक्रिया पूर्ण, लवकरात लवकर तारीख जाहीर होणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सोलापूरमध्ये रात्री निराकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, पोलीस आयुक्तांनी काढले आदेश. शहरातील विविध भागामध्ये पेट्रोलिंग करण्यात येणार, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोहीम सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी सनशाईन रुग्णालयावर दंडात्मक कारवाई, 25,000 रुपयांचा दंड वसूल. हिंगोलीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जागर यात्रेला सुरुवात. यात्रेत मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 445 बांधकामं निष्कासित. हर्सुल टी पॉइंट ते सिडको बस स्थानकापर्यंत मोठी अतिक्रमण विरोधातली कारवाई. लिफ्टमध्ये 15 तास अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश. ठाण्यातील अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमधील प्रकार. एक कामगार 21व्या माळ्यावर 15 तास अडकून पडला होता. बीडमध्ये मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्काराच्या वेळी रडू लागलं. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाकडून बाळ मृत घोषित. निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्याची नातेवाईकांची मागणी. सोलापूर महानगरपालिकेच्या समोर गळ्यामध्ये भाजी, वांगी, टोमॅटो घालत विक्रेत्यांचं आंदोलन. विक्रेते आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी केलं जोरदार आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री येथील मालमत्ता फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई. संबंधित अधिकाऱ्यांचं शासनाकडून निलंबन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. पुणे पोलिसांनी काढली 7 आरोपींची धिंड. कोयत्यानं हल्ला आणि दहशत माजवणाऱ्या आरोपींची काढण्यात आली धिंड. यवतमाळमध्ये पतीनंच केली पत्नीची हत्या. घरगुती वादातून हत्या केल्याची माहिती. पोलिसांनी आरोपी पतीला घेतलं ताब्यात. अटल सेतूवर एका डॉक्टरनं केली आत्महत्या. डॉक्टरनं खाडीमध्ये मारली उडी. डॉक्टर ओमकार कवितके असं डॉक्टरचं नाव. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलं नाही. पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार. पोलिसांनी 18 मुलींची केली सुटका. पुण्यातील उच्चभ्रू बाणेर विमानतळाच्या परिसरामध्ये पोलिसांची छापेमारी करत कारवाई. शिक्षकानं केला विद्यार्थिनीवर अत्याचार. रत्नागिरी जिल्ह्यातील संतापजनक प्रकार. दाभोळ पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल. बीडमध्ये पुन्हा एका शाळकरी मुलीची छेडछाड. 10वीच्या विद्यार्थिनींची शाळेच्या वाटेवर छेडछाड. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 76,80,000 रुपयांचा गुटखा जप्त. अहिल्यानगरहून मुंबईला घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. बीडमध्ये पोलीस कर्मचारीच बनला चोर. ऑनलाईन जुगारामध्ये पैसे हरल्यानं कर्जफेडीसाठी चोरी तर साथीदारासह 7 दुचाकींची चोरी, गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टील विक्रेत्याकडून 11 लाख रुपयांची लूट झाल्याचा बनाव. पोलीस चौकशीमध्ये विक्रेत्याचा पर्दाफाश. विक्रेत्याला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएम सेंटरमध्ये लुटमारीचं मोठं रॅकेट उघड. महिला हरियाणाहून गुंड आणून करत होती लुटमार. टोळीतील 5 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरात महिला चालवत होती एटीएम रॅकेट. इंदापूर तालुक्यातील रेडा गावात भरदिवसा घरफोडी. विवाहित महिलेच्या बंद घराचे दरवाजे तोडत संसार उपयोगी साहित्य आणि घरातील पत्रे चोरीला तर 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या मिरजमध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक. 1,72,000चा मुद्देमाल जप्त. गुजरातमधील गंभीरा पूल कोसळला. पूल कोसळल्यानं 4 वाहनं महिसागर नदीमध्ये पडली तर 9 जणांचा मृत्यू. 3 जणांना वाचवण्यात यश. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला सादर. अपघाताची कारणं अद्याप गुलदस्त्यात. अमेरिकेचा भारताला दिलासा. टॅरिफ स्थगितीला 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार विषयक चर्चा सुरू. येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा. न्यायालयानं तारीख ठरवली. पुढच्या आठवड्यामध्ये फाशी देण्यात येणार. निमिषा प्रियावर हत्येचा आरोप. सांगलीमध्ये मगरीची दहशत. वाहनधारकांना रस्त्यावर मगरीचं दर्शन झालं. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं आणि प्राणी मित्रांनी रेस्क्यू करून मगरीला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं.
सायन पनवेल मार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची 3 ते 4 दुचाकींना जोराची धडक, अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. गोंदियामध्ये कारवर झाड कोसळून दोघांचा जागीच मृत्यू, सडक अर्जुनीच्या मुख्य रस्त्यावरील झाड कोसळलं, दुसऱ्या गाडीतील लोक थोडक्यात बचावले. पुण्यात मोबाईलची चोरी करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 19 मोबाईल पोलिसांनी केले हस्तगत. अहिल्यानगर पुणे महामार्गावर कामरगाव घाटात चारचाकीचा भीषण अपघात, वाहनातील 6 तरुण जखमी, जखमींवर जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. चंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी, रुग्णालयामध्ये या महिलेवर उपचार सुरू. सोलापूर पुणे महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मोठा मालवाहू ट्रक बलकर उलटला, अपघातामध्ये चालकाचा मृत्यू. नाशिकच्या शिखरेवाडी येथे भीषण अपघात, कंटेनर खाली चिरडून 26 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू, एक महिला आणि 4 वर्षीय एक मुलगा जखमी. पंढरपूरमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मेहतर समाजाच्या वसाहतीला दिली भेट. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू, मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पूर परिस्थिती, नरसाळा भागात 12 जणांना पुरातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश. अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, धामणगाव रेल्वे परिसरात भुयारी मार्ग बंद, पावसाचं पाणी साचल्यानं भुयारी मार्ग बंद. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला, कोसारा गावाजवळ वर्धा नदीच्या पुलावरून 3 फूट पाणी, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारमध्ये पावसाची दमदार बॅटिंग, पावसामुळे धनपूर धरण ओव्हरफ्लो, निझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार शहरामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लागली गळती, पाणी गळतीनं विद्यार्थ्यांचे मोठे हाल. साताऱ्यामध्ये मुसळधार पावसानं येवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. चंद्रपुरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा खळखळून वाहू लागला. कोल्हापुरात धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर, धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी. गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोलीतील 15 मार्गावरील वाहतूक बंद, पुरात अडकलेल्या 80 प्रवाशांचा गावातच मुक्काम. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 64% वाढ, मागील 24 तासात धरणात 52,341 क्युसेकनं पाण्याची आवक. मुसळधार पावसामुळे चंद्रपुरातील भूती नाल्याला पूर, ब्रह्मपुरी ते वडसा मार्ग झाला बंद. नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नरसाळा स्मशानभूमीच्या जवळ नागरिक पावसात अडकले, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाच्या वतीनं प्रयत्न सुरू. चंद्रपूर जिल्ह्यातील 12 गावांचा संपर्क तुटला, 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडल्यानं पूर. पुण्यातील कासारसाई धरणातील पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू, धरणातील पाणीसाठा हा 87%वर, धरणाच्या सांडव्यावरून 1220 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.